ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज आपण श्री साई सच्चरित्रच्या अध्याय 36चं वाचन करणार आहोत. अध्याय 36. गोव्याच्या दोन सज्जनांची व श्रीमती औरंगाबादकर यांची अद्भुत कथा. ते दोन सज्जन. गोव्यातून दोन व्यक्ती बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले आणि त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार केला. दोघेही एकत्र आले होते. तरीसुद्धा बाबांनी फक्त एका व्यक्तीला 15 रुपये दक्षिणा दे असे सांगितले. त्या माणसाने ते रुपये आनंदाने दिले. दुसऱ्या माणसाने मात्र स्वेच्छेने 35 रुपये दक्षिणा अर्पण केली. पण सर्वांच्या आश्चर्याने बाबांनी ती दक्षिणा स्वीकारलीच नाही. श्यामा तेव्हा उपस्थित होता. त्याने बाबांना विचारले, हे काय आहे बाबा? दोघे एकत्र आले, एकाची दक्षिणा तुम्ही स्वीकारता, दुसरी मात्र जरी स्वेच्छेने दिली तरी नाकारता. हा फरक का? बाबा म्हणाले, श्यामा तुला काही कळत नाही. मी कुणाकडून काही घेत नाही. ही मशीदमाई म्हणजे मशिदीची जी देवता आहे ती तो हिशोब मागते. देणेकरी तो हिशोब चुकवतो आणि त्याची मुक्तता होते. माझं काही घर, मालमत्ता, कुटुंब नाही. मला काही लागत नाही. मी नेहमीच स्वतंत्र आहे. कर्ज, वैर आणि खून यांची प्रायश्चित्त करावीच लागतात. त्यातून सुटका येत नाही. हे बोलून बाबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने एक गोष्ट सांगू लागले. सुरुवातीला तो गरीब होता. त्याने आपल्या देवाला वचन दिलं होतं, मला नोकरी मिळाली तर मी माझ्या पहिल्या महिन्याचा पगार तुला अर्पण करीन. त्याला 15 रुपयांच्या पगाराची नोकरी मिळाली. नंतर त्याची सतत बढती होत गेली. तो 30, 60, 100, 200 आणि अखेर 700 रुपये महिन्याला कमवू लागला. पण या समृद्धीत त्याने आपलं वचन अपूर्णपणे विसरून टाकलं. त्याच्या कर्माच्या जोरावर तो इथे आला आहे. म्हणूनच मी त्याच्याकडून तीच रक्कम 15 रुपये दक्षिणा म्हणून मागितली. आणखी एक गोष्ट. मी समुद्र किनाऱ्यावरून फिरत होतो तेव्हा मी एका भव्य वाड्याजवळ आलो आणि त्याच्या ओसरीवर बसलो. घरमालकाने मला आदरातिथ्य केले आणि भरपेट जेवायला दिले. त्याने मला कपाटाजवळ स्वच्छ नीट जागा झोपायला दिली आणि मी तिथे झोपलो. मी गाढ झोपेत असताना त्या माणसाने एक फरशी काढली, भिंत फोडली, माझ्या खोलीत शिरला आणि माझ्या खिशातील सर्व पैसे चोरून नेले. जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या खिशातील 30,000 रुपये चोरीस गेले आहे हे पाहून मी अत्यंत व्याकुळ झालो आणि रडू लागलो. ते पैसे चलनी नोटांमध्ये होते आणि मला माहीत होतं की त्या माणसानेच ते चोरले आहे. मी खाण्यापिण्याच्या सर्व रस गमावला आणि 2 आठवडे त्या वाड्याच्या ओसरीवर बसून माझ्या नुकसानीवर हळहळत राहिलो. 2 आठवड्यांनी एक फकीर तिकडून आला. त्याने मला रडताना पाहिले आणि विचारले, का रडतोस? मी त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, तू माझ्या सांगण्याप्रमाणे केलंस तर तुला तुझे पैसे परत मिळतील. मी तुला एका फकीराचा पत्ता देतो. तू त्याच्याकडे जाऊन स्वतःला त्याच्याकडे अर्पण कर. तो तुला पैसे परत मिळवून देईल. तोपर्यंत तुझं आवडतं अन्न सोडून दे. मी त्या फकीराच्या सांगण्यानुसार केलं आणि मला माझे पैसे परत मिळाले. मग मी तो वाडा सोडून समुद्रकिनाऱ्यावर आलो. तिथे एक स्टीमर सुटायला तयार होती, पण ती गच्च भरलेली असल्यामुळे मला चढता येत नव्हते. तेव्हा एका चांगल्या स्वभावाच्या शिपायाने पिऊन माझ्यासाठी मध्यस्थी केली आणि मला नशिबाने त्या स्टीमरमध्ये चढता आलं. त्यामुळे मी दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो. तिथून मी गाडीत बसलो आणि मशीदमाई म्हणजे बाबांची मस्जिद येथे आलो. बाबांनी गोष्ट संपवली आणि श्यामाला सांगितले, त्यांना घेऊन जा आणि जेवणाची व्यवस्था कर. मग श्यामाने त्यांना आपल्या घरी नेले आणि जेवण दिले. जेवताना श्यामाने म्हटले, बाबांची गोष्ट किती गूढ होती. बाबा कधी समुद्रावर गेले नाहीत, कधी पैसे ठेवले नाहीत, प्रवास केला नाही, पैसे गमावले किंवा परत मिळवलेच नाही, तरी अशी गोष्ट का सांगितली? तुम्हाला याचा अर्थ कळला का? त्या पाहुण्यांना म्हणजे गोव्याच्या 2 सज्जनांना हे ऐकून हृदयस्पर्शी वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गदगदलेल्या आवाजात त्यांनी सांगितले, बाबा सर्वज्ञ आहे, अनंत आहे, एकमेव परब्रह्म आहे. ते जे सांगतात ते आमच्या जीवनातील घटनाच आहे. त्यांनी जे सांगितले ते आमच्यावरच घडले आहे. बाबा हे सर्व कसे जाणतात हे खरंच दैवी आहे. जेवण झाल्यानंतर पान खाताना पाहुण्यांनी आपापल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. पहिला माणूस म्हणाला, घाटावरच्या एका हिल स्टेशनवर माझं मूळ गाव आहे.
मी गोव्याला उदरनिर्वाहासाठी गेलो तेव्हा मी दत्त भगवंताला वचन दिलं होतं की मला नोकरी मिळाली तर माझ्या पहिल्या महिन्याचा पगार त्यांना अर्पण करेन. त्यांच्या कृपेने मला 15 रुपयाचा पगार असलेली नोकरी मिळाली आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझी बढती होत गेली. पण मी माझं वचन पूर्णपणे विसरलो. बाबांनी मला या पद्धतीने त्याची आठवण करून दिली आणि माझ्याकडून 15 रुपये घेतले. हे दक्षिणा नाही जसं लोक म्हणतील, तर एका जुना कर्ज हिशेब आणि फार वर्षापूर्वीच्या दिलेल्या वचनाची पूर्तता आहे. बाबांनी कधी प्रत्यक्ष कुणाकडून पैसे मागितले नाही किंवा आपल्या भक्तांना भीक मागण्याची परवानगी दिली नाही, जे ते पैशाला आध्यात्मिक प्रगतीसाठी अडथळा मानत आणि भक्तांनी त्या जाळ्यात अडकू नये याची काळजी घेत. भगत म्हाळसापती याचं हे स्पष्ट उदाहरण आहे. ते फार गरीब होते आणि कसाबसा उदरनिर्वाह चालवत होते. तरीसुद्धा बाबांनी त्यांना पैसे कमवू दिले नाही किंवा गोळा झालेल्या दक्षिणेतून त्यांना काही दिलं नाही. एकदा हंसराज नावाचा एक दयाळू व उदार व्यापारी बाबांसमोरच म्हाळसापतींना मोठी रक्कम द्यायला गेला, पण बाबांनी त्यांना ती रक्कम स्वीकारू दिली नाही. मग दुसऱ्या पाहुण्याने आपली कहाणी सुरू केली. माझ्याकडे एक स्वयंपाकी होता. तो 35 वर्षे माझ्याकडे निष्ठेने काम करत होता, पण दुर्दैवाने तो चुकीच्या मार्गावर गेला. त्याच्या मनात बदल झाला आणि त्याने माझी संपत्तीच लुटली. त्याने माझ्या कपाटाच्या भिंतीवरील फरशी काढून आम्ही सगळे झोपेत असताना खोलीत प्रवेश केला आणि माझ्या जमा केलेल्या 30,000 रुपयांच्या नोटा चोरून नेल्या. बाबांना ही नेमकी रक्कम कशी माहीत झाली हे मला कळत नाही. मी रात्रंदिवस रडत बसलो. माझ्या चौकशीतून काही निष्पन्न झाले नाही आणि मी 2 आठवडे फार चिंतेत होतो. मी ओसरीवर बसलेलो असताना खूप खचून गेलो होतो. एक फकीर तेथून जात होता. त्याने माझी अवस्था पाहून कारण विचारले. मी त्याला सगळं सांगितलं. त्याने मला सांगितले, शिर्डीत साई नावाचे एक महान संत राहत. तू त्यांना मनोमन वचन दे आणि तुझं आवडतं अन्न सोड. त्यांना सांग, जोवर मला तुमचं दर्शन मिळणार नाही तोवर मी हे अन्न खाणार नाही. मग मी तो संकल्प केला. मी भात खाणं सोडलं आणि मनात म्हटलं, बाबा, माझ्या संपत्तीचं नुकसान परत मिळाल्यावर आणि तुमचं दर्शन घेतल्यानंतरच मी भात खाईन. या घटनेनंतर 15 दिवसांनी माझा स्वयंपाकी स्वतःहून माझ्याकडे आला. त्याने माझे पैसे परत दिले आणि म्हणाला, मी वेडा झालो होतो म्हणून असं केलं. आता मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, मला माफ करा. अशा रीतीने सगळं सुरळीत झालं. माझी मदत करणारा तो फकीर पुन्हा दिसला नाही, पण माझ्या मनात बाबांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मला वाटलं, बाबाकडे येऊन मला माझे हरवलेले पैसे मिळवून देणारा तो फकीर दुसरा कोणी नसून साईबाबाच होते. ज्यांनी मला पाहून मदत करून माझे हरवलेले पैसे परत मिळवून दिले, ते 35 रुपये दक्षिणा मागतील असं होईल का? उलट आमच्याकडून काही अपेक्षा न ठेवता ते नेहमीच आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात. माझं चोरलेलं धन परत मिळावं म्हणून मी इतका आनंदित झालो होतो की त्या मोहात मी माझं वचनच विसरलो. मग एक रात्रीत कोलाब्यात असताना मला स्वप्नात साईबाबा दिसले. त्याने मला शिर्डीला येण्याच्या आपल्या वचनाची आठवण करून दिली. मी गोव्याला गेलो आणि तिथून शिर्डीला निघण्यासाठी बॉम्बेला जाणाऱ्या स्टीमरमध्ये बसण्याचं ठरवलं. पण बंदरावर आलो तेव्हा स्टीमर गच्च भरलेली होती आणि त्यात चढायला जागा नव्हती. कप्तान मला आत घेण्यास तयार नव्हता. तेवढ्यात एका शिपायाने, जो मला मुळीच परिचित नव्हता, माझ्यासाठी मध्यस्थी केली आणि मला त्या स्टीमरमध्ये चढू दिलं. ती स्टीमर मला बॉम्बेला घेऊन आली. तिथून मी गाडीत बसलो आणि इथे शिर्डीत आलो. माझी खात्री आहे की साईबाबा सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहेत. आम्ही कोण आहोत, आमचं घर कुठे आहे, हे आमचं किती मोठं भाग्य आहे की बाबांनी आमची हरवलेली संपत्ती परत मिळवून दिली आणि आम्हाला इथे त्यांच्या चरणी आणले. तुम्ही शिर्डीकर लोक आम्हापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आणि भाग्यवान असाल, कारण बाबा कित्येक वर्षे तुमच्यासोबत खेळले, हसले, बोलले आणि राहिले. तुमच्या पुण्यसंचयाचा साठा अनंत असावा म्हणून बाबा शिर्डीत आले असतील असं मला वाटलं. साई आमचे दत्त आहेत. त्यांनीच मला व्रत करण्याची प्रेरणा दिली, स्टीमरमध्ये जागा दिली, इथे आणलं आणि अशा रीतीने आपलं सर्वज्ञत्व आणि सर्व शक्तिमानत्व याचा पुरावा दिला. श्रीमती औरंगाबादकर. सोलापूरच्या श्रीमती औरंगाबादकर या 27 वर्षाच्या वैवाहिक जीवनात अपत्यहीन होत्या. मुलासाठी त्यांनी
देवदेवतांना अनेक व्रत केली होती, पण त्यात यश मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या जवळजवळ नाउमेद झाल्या होत्या. शेवटचा प्रयत्न म्हणून त्या आपल्या सावत्र मुलासह शिर्डीला आल्या. 2 महिने तिथे राहून त्यांनी बाबांची भक्तिभावाने सेवा केली. मशिदीत जाताना त्यांना नेहमीच मशीद भरलेली दिसे आणि बाबा भक्तांनी वेढलेले असत. त्यांना बाबांना एकट्याने भेटून त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन मुलासाठी प्रार्थना करायची होती, पण त्यांना त्यासाठी योग्य वेळ मिळत नव्हता. शेवटी त्यांनी श्यामाला विनंती केली की बाबांना एकांतात भेटल्यावर त्यांच्या वतीने प्रार्थना करावी. त्यावर श्यामा म्हणाला, बाबांचं दरबार नेहमीच उघडं असतं, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करीन आणि भगवान तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील. श्यामाने तिला सांगितलं, तू एक नारळ आणि तुपाची वाटी घेऊन मोकळ्या अंगणात थांब. बाबा जेवण करत असतील तेव्हा मी तुला हाक मारीन, मग तू येशील. एके दिवशी जेवण झाल्यावर श्यामा बाबांचे हात पुसत होता तेव्हा बाबांनी श्यामाला गालावर चिमटा काढला. श्यामाने रागवल्यासारखे करून म्हटले, देवा, तुला असे चिमटे काढणं शोभतं का? आम्हाला असा खेडकर देव नकोय. आम्ही तुझी लेकरं, ही आमच्या भक्तीची फळं आहेत का? बाबा म्हणाले, अरे श्यामा, मागील 72 जन्मांपासून तू माझ्याजवळ आहेस. मी तुला कधी चिमटा काढला नाही आणि आता तुला माझा स्पर्श नकोसा वाटतोय. श्यामा म्हणाला, आम्हाला असा देव हवा जो नेहमी आम्हाला गोड गुलाबीने देईल, चुंबने देईल. आम्हाला तुझ्याकडून आदर नकोय. तुझ्या चरणी आमची श्रद्धा नेहमी दृढ राहो. बाबा म्हणाले, हो, मी यासाठीच आलो आहे. मी तुम्हाला खाऊ घालत आहे आणि सांभाळत आहे. मला तुमच्यावर फार प्रेम आणि आपुलकी आहे. मग बाबा जाऊन बसले. श्यामाने त्या बाईंना हाक मारली. त्या पुढे आल्या, वाकल्या आणि नारळ व धुपाची काडी अर्पण केली. बाबांनी नारळ हलवला. तो कोरडा होता. त्यातला गर फिरू लागला आणि आवाज झाला. बाबा म्हणाले, श्यामा, हा फिरतोय, बघ तो काय सांगतोय. श्यामा म्हणाला, ही बाई प्रार्थना करते की अशा प्रकारे एखादं लेकरू तिच्या गर्भात फिरू लागो आणि वाढो. कृपया हा नारळ तिला तुमच्या आशीर्वादासह द्या. बाबा म्हणाले, नारळाने तिला लेकरू होणार आहे का? लोकांना असे वेडेवाकडे विचार सुचतात. श्यामा म्हणाला, मला तुमच्या शब्दांची आणि आशीर्वादांची ताकद ठाऊक आहे. तुमच्या शब्दांनी हिला मुलाची माळ लागेल. तुम्ही फक्त वाद घालत आहात, प्रत्यक्ष आशीर्वाद देत नाही आहात. असं बराच वेळ सुरू होतं. बाबा पुन्हा पुन्हा नारळ फोड असं सांगत आणि श्यामा हा नारळ न फोडता तिला द्या असं विनवणी करत राहिला. शेवटी बाबा मान्य झाले आणि म्हणाले, तिला लेकरू होईल. श्यामाने विचारलं, कधी? बाबा म्हणाले, 12 महिन्यात. मग नारळ 2 भागात फोडला. एक भाग बाबांनी व श्यामाने खाल्ला आणि दुसरा भाग त्या बाईंना दिला. मग श्यामाने त्या बाईला वळून म्हटलं, आईसाहेब, तुम्ही माझ्या शब्दाचे साक्षीदार आहात. जर 12 महिन्याच्या आत तुम्हाला लेकरू झालं नाही तर मी या देवाच्या बाबांच्या डोक्यावर नारळ फोडून त्यांना या मशिदीतून बाहेर काढीन. हे वचन मी पूर्ण नाही केलं तर मी स्वतःला माधव म्हणणार नाही. लवकरच तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटेल. 1 वर्षाने त्या बाईंना मुलगा झाला. 5व्या महिन्यात तो मुलगा बाबांकडे आणला गेला. पती पत्नी दोघांनीही बाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. कृतज्ञतेने श्री औरंगाबादकर यांनी 500 रुपयांची रक्कम अर्पण केली. त्याचा उपयोग बाबांच्या घोड्यासाठी श्याम करणं ह्याच्यासाठी एक शेड म्हणजे छप्पर गोठा बांधण्यासाठी करण्यात आला. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय मोहनजी. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. ओम साईराम.